राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं, वसंतदादांच्या विचारांचा आणि सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलंय. तर सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहिती नाही, परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आमदार विश्वजित कदमांनी म्हटलंय. मिरजेतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोन्ही नेते बोलत होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं, वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं. तर सांगलीचा मुख्यमंत्री असेल की नाही माहिती नाही, परंतु राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आमदार विश्वजित कदमांनी म्हटलंय. मिरजेत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हे दोन्ही नेते बोलत होते. सांगली जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं. मिरज शहरातील लोकांना फसवण्यात आलं हे माणसं विसरली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व ताकदीने मतभेद विसरून आपल्याला एक दिलाने काम करायचं. विशालराव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हा येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. आपण भाजपचा पराभव करू शकतो, धनशक्तीचा पराभव करू शकतो, या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळालं. लिंगायत, मराठा, धनगर समाजाने आपल्याला मतदान केलं. या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलं. सांगलीमध्ये जैन समाज, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केलं. ते पुढे म्हणाले, या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना त्रास दिला ते मराठा समाजाला आवडलेलं नाही. ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली त्याचा बदला मराठा समाजाने घेतलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशी टीका विशाल पाटील यांनी केली आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे 4 ते 5 आमदार निवडून आणायचे. वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे. सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी सगळ्यांनाच एक होऊन काम करावं लागेल असं विशाल पाटील यांनी म्हटलंय. संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचं काम आदर्शवत सुरू आहे. विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका आणि वल्गना करत असतात. आम्ही येथे चुकीची कामे होऊन देत नाही. तसा प्रयत्न कुणी केला तर बाहेरचा रस्ता दाखवला जातो असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलंय. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिराळा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जयंत पाटील म्हणाले की मध्यवर्ती बँकेचं कामकाज नियम आणि कायद्यातून चालवलं पाहिजे. या बँकांचा उपयोग रेटारेटी तसेच राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी होता कामा नये. सांगली जिल्हा बँकेने केलेली प्रगती आदर्शवत असून अभिमान वाटावी असे. जिल्हा बँक ही सामान्यांच्या विकासाचे साधन असल्याने ती चांगल्या रीतीने चालवणे आणि ही सर्वांची जबाबदारी आहे. शिराळा येथील इमारत म्हणजे बँकेचं अस्तित्व किती प्रभावी आहे हे दाखवणारी आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक प्रगतीपथावर आहे. ठेवीमध्ये मोठ्या वाढीबरोबर बऱ्याच वर्षांनी या बँकेचा NPA 1च्या आत आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मिरज तालुक्यातील सुभाषनगर चौकात कत्तलीसाठी नेणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला शिवप्रतिष्ठान गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्री 10:30च्या दरम्यान पकडले. यामध्ये 3 मोठ्या गायी आणि 15 जिवंत वासरे आणि वासरांना अतिशय क्रूर वागणूक देऊन बांधल्याने 4 वासरांचा सुद्धा त्यात बळी गेला असून सदरची सर्व वासरे आणि गायी ताब्यात घेण्यात आली आहेत. अतिशय क्रूर वागणूक देऊन कत्तलीसाठी नेणाऱ्या मृत वासरांना पाहून काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून त्या बोलेरो वाहनाची काच फोडण्यात आली आहे. याबाबत त्या मृत वासरांसोबत 3 गायी आणि जिवंत 15 वासरांना शिवप्रतिष्ठान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात घेऊन आले. या वाहनासोबत एक स्त्री आणि चालक यांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर 3 गायींपैकी 2 गायींना सुद्धा क्रूर वागणूक देण्यात आली. याबाबत अशी गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी कर्नाटकात नेणाऱ्या या वाहनावर पोलिसांनी कारवाई करावी. चेकपोस्ट आणि चेक नाके लावून अशा वाहनांची तपासणी करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत ताब्यात असलेली बोलेरो पिकअप ही कर्नाटक पासिंगची असून संशयित महिला आणि चालक हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सदरची गायी आणि वासरे घेऊन कर्नाटकात कत्तलीसाठी नेत असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विनायक माईनकर यांनी केली आहे. तर याबाबत संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे.
जत तालुक्यातील शिक्षक बदल्यांबाबत असलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही समिती नियुक्त केली आहे। समितीच्या अध्यक्षपदी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे, माध्यमिक शिक्षण विभागाचे अध्यक्ष नारायण माळी आणि पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी गणेश फड यांचा समावेश आहे। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया गेल्या आठवड्यात शाळा सुरू होण्यापूर्वी पार पडली होती। मात्र जत तालुक्यातील कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या शाळांत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नेमणूक केल्याबद्दल जतचे आमदार विक्रम सावंत यांनी आक्षेप घेतला होता। आमदार विक्रम सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून जत तालुक्यातील शिक्षक बदल्यांसंदर्भातील प्राप्त अर्ज आणि निवेदने यांची दखल घेऊन शिक्षकांवरील झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे। या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी चौकशी समिती नेमली आहे। जत तालुक्यात झालेल्या शिक्षक बदल्यांमधील तक्रारीची आणि निवेदनांची सखोल चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी समितीला दिलेत। अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा येथील अधीक्षक अभियंते, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते यांची सांगलीत महापूर रोखण्यासाठी समन्वयाची बैठक लवकरच घेतली जाईल अशी ग्वाही सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे। कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेतली। यावेळी समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, माने, सुयोग हावळ उपस्थित होते। महापूर नियंत्रण समितीतर्फे नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे अभ्यास दौरा केलाय, त्याबद्दल माहिती देण्यात आली। कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत एकात्मिक धरण परिचालनासाठी दोन्ही राज्यातील अधीक्षक अभियंत्यांची सांगलीत बैठक होणं आवश्यक असल्याचं यावेळी समितीतर्फे सांगण्यात आलं। त्यावर चंद्रशेखर पाटोळे यांनी अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा यांच्या अधीक्षक अभियंत्यांसह सांगलीत लवकरच समन्वय बैठक घेऊ असं सांगितलं। यावेळी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करू असंही ते म्हणाले। कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंतच्या सर्व धरणातील दैनिक पाणी पातळी, आवक, जावक, विसर्ग यांच्या माहितीची दोन्ही राज्यांमध्ये देवाणघेवाण व्हावी। कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन होत नाही। धरणातील पाणीसाठा वाढवण्याकडे त्यांचा अधिक भर असतो असं दिसून येते, असाही निष्कर्ष समितीतर्फे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्यासमोर मांडला। जिल्ह्यातील 8 गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती प्रयोगशाळेकडून जिल्हा परिषदेच्या प्रशासनास प्राप्त झाली आहे। त्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील 5 आणि आटपाडी, पलूस आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा पाण्याचा अहवाल दूषित आलाय। प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील गावातील पाण्याची गुणवत्ता तपासली जाते। यासाठी गावातील ठराविक ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जातात। मे महिन्यामध्ये जिल्ह्यातील 2072 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते। त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासनास नुकताच प्राप्त झालाय। त्यानुसार आटपाडी तालुक्यातील बनपुरी, कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी, तिसंगी, नागस, कुची, आगळगाव, पलूस तालुक्यातील पुंदीवाडी आणि खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर अशा 8 या गावात दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे। दूषित पाणी नमुने आढळून आलेल्या गावांना पाणी शुद्धीकरणाबाबत दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे। जत, मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, कडेगाव अशा 6 तालुक्यातील एकाही गावात दूषित पाणी नाही असं अहवालातून समोर आले। मात्र जिल्ह्यात केवळ 8च गावात दूषित पाणी असल्याने आश्चर्य व्यक्त होते। केंद्र सरकारने रिक्षा, टॅक्सी, व्हॅनसह परवानाधारक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये वाढवलंय। या विलंब शुल्काच्या विरोधात आता रिक्षा चालक आक्रमक झालेत। सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीच्या वतीने विलंब शुल्क रद्द करावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 24 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील 400हून अधिक रिक्षा चालक सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन आणि इतर परवानाधारक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपये इतका विलंब शुल्क आकारला जातोय। हा निर्णय अन्यायकारक आहे। 2019 आणि 2021चा महापूर आणि कोरोना काळात फार मोठं नुकसान सोसावं लागलं होतं। अशा आर्थिक अडचणीच्या काळात वाहनांवरील बँकांचं कर्ज, हप्ते या व्याजाची रक्कम भरणं मुश्किल झालं होतं। शिवाय रिक्षांना मुक्त परवाना वाटप धोरणामुळे रिक्षा व्यवसाय अखेरची घटका मोजतोय। त्यामुळे सर्वसामान्य रिक्षा, टॅक्सी आणि व्हॅन चालक वैतागून गेलेत। हा शुल्क भरणं शक्यच नाही, तो रद्द व्हावा
यासाठी सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी आणि वाहन चालक परवाना कृती समितीच्या वतीने विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा, टॅक्सी आणि वाहन चालकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। या धडक मोर्चात सर्व रिक्षा, टॅक्सी आणि वाहन चालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृती समितीने केलंय। जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या प्लास्टिक निर्मूलन दिवस मोहिमेत जिल्ह्यात 1100 किलो प्लास्टिक संकलित करून त्याचं व्यवस्थापन करण्यात आले। हे अभियान सुरू झाल्यापासून आजपर्यंत 15 टन प्लास्टिक संकलित करण्यात आले। जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी प्लास्टिक निर्मूलन दिवस राबवण्यात येत होते। त्यात बदल करून हे अभियान आता महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी राबवण्यात येते। जिल्ह्यातील सर्व गावात सदर अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे। कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक किरण सायमोते, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी अभियानात सहभागी होत प्लास्टिक निर्मूलन केलं। या अभियानात सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा कक्षातील तज्ज्ञ आणि गट संसाधन कर्मचारी, ग्रामसेवक, स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। अभियानात जमा झालेले प्लास्टिक एकत्रित करून घेण्यात आले। सदर प्लास्टिक खरेदी करणाऱ्यांना प्रक्रिया करण्यासाठी देण्यात येणार आहे।